Thamsol. Hey guys, this is Thamsol. Welcome back to YouTube channel Thamsol Vlogs. So आज आपली फर्स्ट राइड आहे आपल्या अपाचे RTX 300 सोबत आणि बाईक रेडी आहे जायला. सो फायनली आफ्टर 1 मंथ माझी नंबर प्लेट आली आहे आणि आज मी फर्स्ट राइड करतो RTX सोबत. सो गणपती बाप्पा मोरया. सो पहिला आपल्याला रिफिलिंग करायचं आहे कारण की इथे आपल्याला लो फ्यूलचं वॉर्निंग आलेली आहे आणि मीटरवर बघू शकता तुम्ही. घोडबंदर रोड आणि ट्रॅफिक नसेल असं होणारच नाही. सो फायनली फुल टँक केलेला आहे आणि जसं मी बोललो की बाईकमध्ये फ्यूल सेन्सरचा तर इश्यू आहे कारण की दाखवत नाही प्रॉपर. फुल टँक केलं तरी बाईकमध्ये फक्त 8 लिटर 8.5 लिटर पर्यंत अप्रॉक्स पेट्रोल फिल झालंय. सो म्हणजे बाईकमध्ये पेट्रोल होतं तरी पण दाखवतं की इमर्जन्सी वॉर्निंगची लाईट येते बाईकमध्ये. एवढं काय आहे आज काय माहिती. गाडी टाकली असते मी असं काय नाही पण नवीन गाडी म्हणून थोडंसं भीती वाटते बाकी काय नाही. चला पहिलं हे ट्रॅफिक स्किप करूया जरा गायमुख घाटातलं आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला भेटतो. कसं काही थंड हवा एवढी मस्त वाटते. अरे 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 लीन 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 वा. या साईडला आहे ना जर तुम्ही टुवर्ड्स पालघर ठाणे टू पालघर राईड करत असेल ना तर हा रोड खूप मस्त आहे मॉर्निंग राईड साठी आणि स्पेशली सॅटर्डे संडे. तुम्हाला जर संडेला आलात ना तुम्हाला इथे खूप सारे रायडर्स दिसतील, खूप स्पोर्ट्स बाईक दिसतात. ZX कावासाकी तर यार एवढ्या दिसतात ना कधी कधी असं म्हणजे कावासाकीचा इव्हेंट पण असतो पण खूप सारे कावासाकी दिसतात. सो फार सो गुड. हा मेन तर अजून मी लोकेशन तर मॅपवर टाकलेलीच नाहीये. सो फर्स्ट लोकेशन असणार आहे आपलं वसईचं जे द्वारकाधीश टेम्पल आहे जे लेटेस्ट म्हणजे जे रिसेंटली बनवले आताच ते बघायचं आपल्याला. अँड त्याच्यानंतर अजून पुढचे 2 स्पॉट आहेत ते जसं जसं आपण तिथे पहिल्या स्पॉटला पोहोचू तसं तसं ते रिव्हील करूया. गाईस व्ह्यू बघा. जर तुम्हाला व्ह्यू दिसत नसेल आय डोंट नो तुम्हाला दिसते का नाही. काय व्ह्यू आहे यार एक नंबर. ला सुरुवात झाली आहे कारण की इकडे जरा निवांत रोड आहे. जास्त बोलूया नाही तर लगेच थोडंसं ट्रॅफिक चालू होईल. यार एवढा भारी रोड होता. आय थिंक हाच राईट असावा असं वाटतंय मला. सो गुगल मॅप बोलतोय हा टुवर्ड्स वसईचा रोड आपला विरारचा रोड इकडे आत येते आणि इथून आत दाखवते मला. कोणाला तरी विचारलं असतं. यार एवढा मस्त रोड होता यार एवढा भारी गाडी लीन केलेली आणि माझा कॅमेरा बंद होता. शिट. हॉटेल द्वारका हा ते मला मंदिराचा कळस दिसतोय. सो रस्ता तर हाच आहे. अच्छा ते ह्याच रोडला एवढं ट्रॅफिक होतं जेव्हा ते रील मध्ये व्हायरल झालेलं मंदिर तेव्हा. हा आहे मंदिराकडे जाण्याचा मार्ग. इथून लेफ्ट मारून आपल्याला जायचंय पुढे. सो फायनली आपण द्वारकाधीश टेम्पलला पोहोचलेलो आहोत आणि ते समोर मंदिर आहे. इकडे आपली बाईक उभी आहे आणि हे आहे द्वारकाधीश टेम्पल. हे आहे मंदिराचं टायमिंग. यार काय मंदिर बांधलंय मस्त बांधलंय मंदिर.
सो आता आपण निघतोय विरारच्या द्वारकाधीश टेम्पल मधून. खूप छान मंदिर आहे, तुम्ही विजिट करू शकता. फॅमिलीला तर घेऊन नक्की येऊ शकता. अजून ते बाहेरचा काम चालू आहे, ते बाहेरचं गार्डन एरिया बनवते, पण मंदिर प्रॉपर आहे. आता आपण इथून चालू आहे, एक गणपती मंदिर आहे जे मरोल म्हणून आहे, पालघर रोडलाच आहे. आता आपल्याला वसईच्या परत इथं विरार रोडने बाहेर निघून मेन हायवेला जायचं पालघरच्या, आणि तिथून मग आपल्याला पुढे मग तो गणपती टेम्पल विजिट बघायचा. नका आहे जो आपण क्रॉस करतोय, यू यू स्वतः टोल नाका क्रॉस केलेला आहे, आणि आपल्याला अजून थोडेसे किलोमीटरच जायचं, जास्त लांब पण नाहीये. आणि त्याच्यानंतर अजून एक तिसरा स्पॉट आहे. सो असे 3 स्पॉट आहेत आजच्या राईडला, आणि त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट घरी जायचं आहे. सो प्लॅन असा आहे की मी कुठेतरी थांबेन, कारण की दुपारी एवढं ऊन आहे की मला नाही वाटत मी जास्त राईड करेल दुपारी. सो मी इव्हिनिंगलाच निघेल. सो दुपारी थांबायला कदाचित मी जो पालघरचा आपला बीच आहे, खेळवा बीच, जो माझा फेवरेट बीच आहे, तिकडे कदाचित गेलो तर जाईन. लेट्स सी कसं होतं ते. एक नंबर व्ह्यू, मस्त अशी झाड यार, एवढा मस्त रोड आहे ना हा. सध्या आपण टुवर्ड्स मनोर चाललोय. मनोरवरनं राईट टर्न मारला की ते मंदिर येतं, आणि एवढं मस्त रोड आहे. आपण 60-70 मॅक्स 70ला जातोय. 70च्या वर तरी अजून बाईक नेली नाहीये. फर्स्ट सर्व्हिसिंग नंतरच कंट्रोल करतो कसं तरी बाईकची स्पीड, जास्त स्पीडला पळवत नाहीये. सो फायनली आपण पोहोचलेलो आहेत इथे गणपती मंदिराला. 400 मीटर मध्ये लेफ्ट येईल, तिकडे लेफ्टला आपल्याला ते मंदिर दिसेल. आय थिंक इकडेच आहे कुठेतरी. त्या मंदिराचा कळस तर दिसतंय मला, आत जायचं रोड फक्त दिसतोय मला. 400 मीटर्स आत जायला रोड कुठे आहे? हे आहे इकडचं गणपती टेम्पल, आणि याला आत जायला रोड इथेच कुठेतरी असा. कोण गाडी ना तोपर्यंत राईट टर्न मारूया. हा, गाडी का बाहेर लावायची? हा एवढासा छोटासा एंट्रन्स दिसतोय. आत पार्किंगला जागा आहे का बघूया. भेटली तर खूपच छान. हा मंदिराचा एंट्रन्स आहे, इथे पार्किंगला जागा आहे. पार्किंगला जागा आहे बऱ्यापैकी. यार का भारी मंदिर आहे यार, एक नंबर मंदिर आहे. भारी मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे. नक्की विजिट करा. जवाहर रोडला आहे. आता आपण चाललेलो आहोत जवाहर पॅलेस म्हणून आहे. चलो गणपती बाप्पा मोरया. वाजलेत ऑलमोस्ट 10, आणि आपण गणपती मंदिर बघितलेलं आहे, आणि आता आपण चाललेलो आहोत जवाहर पॅलेसला. जवाहर पॅलेस
खूप दिवसापासून बघतोय काही कधी जाऊ. तो आज टाइम भेटला शेवटी जवाहर पॅलेसला आरटीएक सोबत. ये बॉय इथून 1 तास दाखवतोय बरोबर आणि हाच रूट फॉलो करत जायचा. तर सकाळपासून आपण ऑलमोस्ट 93 किलोमीटर कव्हर केलंय. जवाहर पॅलेस पर्यंत टोटल जर्नी होते ऑलमोस्ट 120 किलोमीटर. आणि तिकडून आता रिटर्न काय करायचं ते बघायचंय. इथून आय थिंक इगतपुरी जायला पण रोड असावा असं वाटतंय मला या साईडून. बघा ना काय रोड आहे यार, एक नंबर स्मूथ रोड आहे, मस्त रोड, काय मजा येते. मला माहित पण नाही मी प्रॉपर डायरेक्शनला चाललोय का नाही, एक तर रोड एन्जॉय करते बस. तेतावली, आता आपण क्रॉस करत आहोत तेतावली. जवाहर 31 किलोमीटर दाखवते इथून. ओके, हा मेन रोड आहे वाटतं पॅलेसला यायला. ओके, येस आय गॉट इट. इथं लावू का गाडी? जवाहर पॅलेस, पण हा ओल्ड पॅलेस आहे, न्यू पॅलेस नाही आहे. हा ओल्ड पॅलेस आहे जवाहरचा. आपल्याला न्यू पॅलेस त्या साईडला बघायला भेटेल. बाहेर रोड आहे तिकडे. हे सगळं आजूबाजूचं सराउंडिंग हे मस्त मेंटेन केलं रे. अरे यार माव, हे बघ, दिस इज नाईस. मागे थोडंसं तुटलं आहे. हे वाला बांधकाम जेव्हा भारी वाटतं. ही बाल्कनी एक नंबर बाल्कनी. अशी बाल्कनी आत्ताच्या फ्लॅटला आली ना काम होऊन जाईल. आणि हे आहे गणपतीचं मंदिर, एक नंबर मंदिर आहे. सो ओल्ड पॅलेस वरून निघालात तर सरळ खालच्या साईडने सरळ पुढे आला तर तुम्हाला न्यू पॅलेस कडे रोड जाईल. आणि मग ओल्ड पॅलेसचे ते काका पण भेटले. त्यांनी अजून इकडचे अजून 2-3 स्पॉट सांगितले. हनुमान स्तंभ म्हणून आहे आणि शिवनेरी हॉटेल म्हणून आहे. तिकडे खायचं काय असेल तर तिथे नाश्ता करा. फेमस मारुती मंदिर, काट्य मारुती. मारुती मंदिर जवाहरला. मारुती मंदिराच्या इथून जर तुम्ही तिकडे बघितलं तर इथे हा दिसतो तो पॅलेस, जो न्यू पॅलेस आहे. आणि इकडे खाली अख्खा पूर्ण व्ह्यू पॉईंट आहे अकडे, मस्त. उन्हामुळे मजा नाही येते, पण पावसाळ्यात एक नंबर वाटेल यार. बाईक अलाउड आहे का? ठीक आहे. कुठे टाकते माझ्या बघायला माहित ना भाई.
फायनली यार, फायनली पॅलेसला आलो मी. अरे भाई यार, काय रोड आहे, कुठेतरी बोर्ड लावा यार, पॅलेस असा आहे. काहीच कळत नाही, एवढा रोड आहे. बाईक भाई एवढा लांबून चालत यायचं, ते पण असल्या उन्हात. बरं आहे बाईक वरनं आलोय, इथं बाईक तरी लावू शकतो ऍटलिस्ट. सो हा आहे पॅलेस. पोचलेलो आहोत. इथे बाईक आहे, काय रोड आहे, अजिबात काय लिहिलेलं नाही कुठून काय कसं आहे. आणि हा इथे समोर पॅलेस आहे, हा न्यू वाला आहे. तो मगाशी आधी बघितलेला तो आपला ओल्ड होता. चला आता आलोय तर बघून तरी येऊया. बऱ्यापैकी मोठा पॅलेस आहे. अशी इन्फॉर्मेशन. सो पॅलेसमध्ये चालू आहे इंटेरियरचं काम आणि पॅलेस आहे बंद. असा बरेच दिवस पॅलेस बंदच राहील असं वाटतंय. जर तुम्ही पॅलेसला व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही बाहेरूनच बघू शकता, आतून बघायला भेटणार नाही कारण की तो बंद आहे. इंटिरियरसाठी मस्त पॅलेस आहे. पावसाळ्यात सगळ्यांना घेऊन यायला मजा येईल. असं वाटतं मेल आहे पण झोपलं आहे. एकदम चिलॅक्समध्ये हवा लागते एकदम जोरात. काही लक्झरी लाईफ आहे. अशी बॅक साईड इथून खाली आहे हिल व्ह्यू आणि इथून बघू शकता हा आहे पॅलेस. आता आपल्याला जायचं आहे घरी डायरेक्ट. घरी थोडंसं काम आलेलं आहे. प्लॅन तर वेगळा होता, सो प्लॅन थोडासा चेंज करायला लागणार आहे. सो आता डायरेक्ट आपण घरीच जाऊया. Thanks for watching this video. I hope you like it. Hit like and subscribe button. That's it for the daily life. This is Thumbs Up signing off. Thank you.